हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरच्या छेडानगरजवळील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 88 जण जखमी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत करणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। घाटकोपर होर्डिंग घटनेस जबाबदार असणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, फडणवीसांचे आदेश। तर युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू, फडणवीसांची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी। रात्री उशिरा आदित्य ठाकरेंकडून दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर, महानगरपालिकेने संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती, किरीट सोमई यांची माहिती। वडाळ्यातील श्रीजी टॉवर जवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं। होर्डिंग दुर्घटनेत 3 जण जखमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील शरद पवार गटाची याचिका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष आणि चिन्हाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर। जुलै किंवा ऑगस्टपर्यंत सुनावणी लांबण्याची शक्यता। 10 जूनला होणारी शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिक्षक भारती मुंबई उच्च न्यायालयात 15 जून नंतर निवडणूक घेण्याची मागणी। 5व्या टप्प्यातील प्रचारासाठी नाशिकमध्ये सभांचा धडाका। 15 मे रोजी मोदी आणि उद्धव ठाकरे तर 16 मे रोजी शरद पवारांची नाशकात सभा। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल, कोकणात येत्या 3 दिवसात मान्सून पूर्व पावसाची शक्यता। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द। हकालपट्टी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं कोर्टाचं म्हणणं। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हायकोर्टात अंतरिम जामीनसाठी अर्ज। केजरीवालांच्या अंतरिम जामिनाचा दाखला देत प्रचारासाठी जामिनाची मागणी। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोरेन अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।